नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच सोपा आणि मस्त असा नाश्ता बनवतोय। यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करूया। आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणेच हे मी मळून घेतलंय। आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। हे पीठ आता सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। इथे आता मी एक बाउल घेतला। यामध्ये 2 मोठे चमचे बटर घ्यायचे आहे। याबरोबरच इथे मी 1 चमचा तूप घालते। तुम्ही सगळंच इथे बटर सुद्धा घेऊ शकता किंवा फक्त तूप घेतलं तरी चालेल। तर बटर इथे सॉल्टेड आहे, त्यामुळे यामध्ये मी मीठ घालत नाहीये। यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। थोडीशी मी नंतर घालण्यासाठी ठेवते। याबरोबरच इथे आता किसलेला लसूण घालायचा आहे। 10 ते 12 पाकळ्या लसूण किसून यामध्ये घातला आहे। सगळं मिक्स करायचं आहे। तुम्ही जर फक्त तूप घेतलं असेल तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला। हे आपलं गार्लिक बटर तयार आहे। हे जे पीठ आपण सेट करण्यासाठी ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। आता याचे गोळे तयार करूया। आता यातला एक गोळा घेतला, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर आज आपण चिली गार्लिक पराठा बनवतोय। अशी पातळ पोळी लाटल्यानंतर यावरती तयार केलेलं बटर पसरवून घ्यायचं आहे। सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं। आता याला फोल्ड करायचं आहे। जसं आपण पेपरचा फॅन बनवतो त्याप्रमाणे याला घड्या घालायच्या आहेत। आणखी एक पद्धत मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। आता याचा रोल बनवायचा आहे। आणि याचं टोक असं फोल्ड करायचं आहे। सुक्या पिठामध्ये घोळवून याचा आता पराठा आपण लाटून घेऊया। हलक्या हाताने लाटून घ्यायचा, म्हणजे लेयर्स खूप छान येतात। हा पराठा आता लाटून झालाय। यावरती इथे मी आता चिली फ्लेक्स पसरवून घेते, यामुळे पराठा दिसायला सुद्धा मस्त दिसेल।
पुन्हा याच्यावरती असं एकदा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिली फ्लेक्स चिटकतील. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती हा पराठा घालायचा आहे. दोन्ही बाजूने छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा इथे भाजून झाला आहे. यावरती मी थोडंसं बटर घालते. काढून घेतलाय पराठा. याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त असा आपला चिली गार्लिक लच्छा पराठा तयार झाला आहे. इथे आता दुसरी पद्धत पाहूया. तर इथे पोळी लाटून घेतले, यावरती बटर पसरवून घेतलं आहे. आता याला असं कट करायचं आहे. 1-1 इंचावरती असं याला कट करून घ्यायचं आहे. आता रोल करत जायचं आहे. NQ was called 120 times, 120. DQ was called 85 times. Size was called 120 minus 85. 505. आता याला पुन्हा आपण रोल करूया. वरून मी कोथिंबीर पसरवले आणि आता हा पराठासुद्धा आपण लाटून घेऊया. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा पराठा तयार करू शकता. यावरती सुद्धा चिली फ्लेक्स पसरवते. आता दुसरा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया. खूप सोपी अशी रेसिपी आहे. चवीला हा पराठा खूप छान लागतो. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असा पराठा तयार करू शकता. घरी जर पीठ चपातीचं मळलेलं असेल तर त्यापासून झटपट तुम्ही हा पराठा तयार करू शकता. याचे लेयर्स पहा किती मस्त आलेत. टोमॅटो केचप बरोबर हा पराठा मी इथे सर्व केला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.